गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील मानेगाव शाळेच्या प्रवेशद्वाराला चक्क गावकऱ्यांनी कुलूप ठोकल्याचा प्रकार दिसून आलाय। एकीकडे शासन शिक्षणावर भर देण्यासाठी उपाययोजना करत असतं। शाळेची पटसंख्या वाढावी म्हणून मध्याह्न भोजन, शालेय गणवेश यासारख्या सुविधा जरी देत असल्या तरी शिक्षकांच्या संख्येत मात्र वाढ करीत नाही। शासन शिक्षकांच्या भरती घेत नसल्याने कित्येक शाळेत शिक्षकांची कमतरता दिसून येते। गोंदिया जिल्ह्यातही आमगाव तालुक्यातील माणेगाव येथील शाळेचं असंच काही आहे। या गावात जिल्हा परिषद शाळा आहे। 1 ते 7 वर्गापर्यंत शाळा असून मात्र शिक्षक 2 असल्यामुळे शिक्षणाचे धडे मुलांना देणार कोण असा प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। मुलांची पटसंख्या एकूण 89 आहे तरी शिक्षक मात्र 2। याबाबत शाळा व्यवस्थापन समिती व गावातील नागरिक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना निवेदन देऊन सुद्धा शिक्षकांची संख्या वाढवली नाही। यामुळे गावकऱ्यांनी चक्क मुलांना शाळेत न पाठवता शाळेला कुलूप ठोकून तीव्र निषेध व्यक्त केला। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बड़वे। मेरा नाम घनश्याम दनलाल पारदेव, शाला व्यवस्थापन समिति के सदस्य हूँ। हमने ताला ठोको आंदोलन इसलिए किए कि 6 महीने से हम प्रशासन के पीछे भिड़े हुए हैं कि हमारे स्कूल में टीचर नहीं है। 7 क्लास है, 92 बच्चे हैं और 2 टीचर है, तो 2 टीचर कैसे कैसे संभालेंगे। इसलिए हम प्रशासन को 6 महीने से उनके पीछे भिड़े कि हमको टीचर चाहिए, टीचर चाहिए। अभी तक के कोई टीचर नहीं दिए। 10वें महीने में एक मैडम रिटायर हुई हमारी पटले मैडम, वो एक जगह खाली है हमारे स्कूल में, अभी तक के कोई भेजे। हमने 19/7 को पत्र व्यवहार किए, सीओ वीडियो सबको दिए, तो भी आज तक के हमको किसी ने स्कूल में आके ये नहीं बताया कि तुमको टीचर दे रहे हैं क्या नहीं दे रहे। एक टीचर हमारे स्कूल में ट्रांसफर हुए करके बता रहे हैं, लेकिन अभी तक के वो आए नहीं है। और 2 टीचर में से अभी 10वें महीने में 1 महीने के बाद में हमारे कटरे मैडम ये भी रिटायर हो रहे हैं, यानी बचेंगे 1। तो हमारे लड़के कहाँ पढ़ेंगे, क्या पढ़ाएंगे हम, कैसे कैसे टीचर एक टीचर कैसे कैसे संभालेंगे। और प्रशासन का कोई ध्यान नहीं है हमारी इसमें स्कूल के तरफ। इनको खाना नहीं देना चाहिए, लेकिन हमारे ये मांग है कि हमको टीचर होना स्कूल के इसमें। इसलिए हमने ये ताला ठोको आंदोलन किए है आज। काय सांगाल, विद्यार्थी किती आहेत? विद्यार्थी 92 आहेत ना, 2 शिक्षक आहेत। या संबंधित शिक्षण विभागाला सगळ्यांना पत्र व्यवहार केलं। त्यांनी तोंडी आश्वासन आम्ही आज पाठवतो, उद्या पाठवतो, कम से कम 15 दिवस झाले आम्ही हे आश्वासनावर आहोत। 15 दिवसाच्या नंतर आम्हाला हे करायला मजबूर केला प्रशासनाने। ना जनप्रतिनिधीचा काही सहभाग नाही आमच्या इकडे। कोणती जिल्हा परिषद, पंचायत समिती, काही जनप्रतिनिधी काही करून नाही राहिले आमच्या इकडे। माझे नाव ज्ञानेश्वरी दिनेश रांगडाले, मुक्काम मानेगाव। मी शाळा व्यवस्थापन समितीची उपाध्यक्ष आहे। काय सांगाल, आज नुकते 12 वाजत आहे आणि आपली शाळा बंद आहे, काय सांगाल? शाळेत विद्यार्थी संख्या जास्त आहे आणि शिक्षक संख्या कमी आहे। शिक्षक 1 ते 7 वर्ग आहेत आणि शिक्षक फक्त 2च आहेत। म्हणून शाळेला ताला लागलेला आहे। यासाठी आम्ही आंदोलन ठेवलं आहे। जेव्हापर्यंत आमची माग पूर्ण होत नाही आणि शाळेला जेवढे 5 शिक्षक मिळत नाही तोपर्यंत मानेगाव शाळेला ताला बंद राहील आणि आंदोलन सुरूच रहेगा। अभी कोई अधिकारी उनका अगर से मांग पूरी करने के लिए उनकी मांग पूरी हो जाती है, और हमारे गरीब लड़के हैं उनकी मांग पूरी नहीं हो सकती। ये कोई शिक्षक नहीं आ सकता। 7वां क्लास है और 7वें क्लास रहने के बाद में फिर भी हमारे यहाँ 6 टीचर नहीं हो सकते क्या है? ऐसे इन गरीब लोग कहाँ जाएंगे पढ़ने के लिए, और पढ़ाई करेंगे जब भी तो इनका भविष्य बनेगा। और भविष्य बनने के लिए कोई शिक्षक होना क्या नहीं होना। यहाँ पे शिक्षक रहेगा जब भी इनके भविष्य बनेंगे, लड़के लोग पढ़ेंगे। गरीब लोग कोई साइकिल पकड़ के कोई बाहर गाँव स्कूल पढ़ने थोड़ी जाएगा। यहाँ पे हमारे गांव की शाला है ना, हमारे गांव की शाला रहने के बाद में क्या बंद हो जाएंगी क्या शाला? और अभी ताला लगा है। ये अभी जब तक अगर से स्कूल में टीचर नहीं आएंगे, या महीने 2 महीने 3 महीने क्यों ना लग जाए, फिर भी ये ताला नहीं खुलेगा। जब तक यहाँ टीचर नहीं आएंगे जब तक ये ताला नहीं खुलेगा। और सबसे पुरानी स्कूल है ये, और सन 97 में बनी है। जब से यहाँ पे 47 से बनी है, जब से यहाँ स्कूल में अभी छोटे से बड़े हुए और सब जन ये टीचर बने हैं। क्या बताओगे, क्या इनके भविष्य का जो कभी कम ज्यादा होता है तो इसका जवाबदार कौन रहेगा? शासन रहेगा, शासन रहेगा, जवाबदार रहेगा शासन। और सब कर्मचारी है अपने, ये जितने भी तहसीलदार है, बीडीओ है, ये सब रहेंगे यहाँ पे, कलेक्टर तक रहेगा यहाँ पे इनका। आणि
ही माझी शाळा पुराणी आहे. 1947 मध्ये ओपन झाली. त्यावेळेस दहेगावला आजूबाजूला शाळा नव्हते. दहेगावचे बी विद्यार्थी इथे शिकण्याकरता येत होते. त्याच्यानंतर असाच काय तांडव झाला आणि माझ्या गावात 7 वर्ग असून पुन्हा चौथा वर्ग झाला, 2 शिक्षक राहिले. त्याच्यानंतर गावकऱ्यांनी आणि वर्तमान सरपंच जे आधी होते त्यांनी परिश्रम करून, गावकऱ्यांनी परिश्रम करून पुन्हा 7वा वर्ग ओपन केला. त्याच्यानंतर काय आहे की पुन्हा शाळा मोडकळीस आली आणि 6 महिन्यापासून इथे फक्त 2 शिक्षक आहेत. 2 शिक्षक पेन्शनवर गेले. त्याच्यानंतर काय की शासनाकडे, जिल्हा परिषद पंचायत समितीकडे पुरेपूर माहिती असते कुठं शिक्षक एक्सेस आहेत, काय आहेत, पण माणेगावकर शासन प्रशासन पदाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. दहेगावच्या शाळेमध्ये 2 शिक्षक गेले, त्यांना त्वरित शिक्षक मिळाला आणि माणेगावला 6 महिन्यापासून शिक्षक नाही. ते यांच्या कोणाला काय की भान नाही. अनेकदा त्यांना काय पत्र दिलेले आहेत, म्हणजे पत्राचे शासन आणि प्रशासनानं काही विचार केला नाही आहे. काय सांगेल इथं आंदोलनाचं? आंदोलन काय की शासनाला परिपत्रक, शाळा व्यवस्थापन समिती गावकऱ्यांच्या माध्यमातून परिपत्र देऊन झाले. 7 दिवसाचा त्यांना काय वेळ दिला होता की 7 दिवसात आम्हाला तुम्ही शिक्षक पाठवा, नाहीतर आम्ही तालाठोपा आंदोलन करणार आहोत. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.